सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आज परभणीत खरं तर शांतता मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी शनिवार बाजार या ठिकाणावरून हा मार्च आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरासाठी निघालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर स्वतः या मार्चमध्ये पायी चालत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सुजात भैया, काय सांगाल? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मार्च काढण्यात आला आहे, तुम्ही सहभागी झाला, काय भावना आहे? हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे जो घटनाक्रम परभणीमध्ये घडला होता, तब्बल 2 महिन्याहून जास्त होऊन गेलेत तरी अजून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय नाही मिळाला। आणि जेव्हा हे घटना घडली होती, जेव्हा कोम्बिंग ऑपरेशन झालं होतं, तेव्हा सर्वात पहिले परभणीमध्ये येऊन याच्यावरती कॉल घेणं, पोलिसांना, कलेक्टरना आणि इकडच्या प्रशासनाला जाब विचारणं, याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं होतं। आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः सोमनाथ सूर्यवंशीची केस घेऊन मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद बेंच समोर ते स्वतः लढत आहेत। आणि रस्त्यावरची लढाई असो किंवा कोर्टाची लढाई असो, सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते, एक आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। माझा प्रश्न हेच होता सुजात भैया की एकीकडे बाळासाहेब स्वतः संभाजीनगरमध्ये हायकोर्टमध्ये केस लढत आहेत, मग आज रस्त्यावरती मार्च काढण्याचा काय हेतू होता? कारण हे बघा, आपण जर बघितलं असेल तरी 70 पोलीस अधिकाऱ्यांना आतापर्यंत हा जाब विचारलाय मुंबई कोर्टनी, पण त्याचं अजूनही उत्तर नाही गेलं। तर आम्हाला इकडच्या प्रशासनाला, शासनाला, सरकारला आणि झोपलेल्या सरकारला आणि तसंच दडपशाही करणाऱ्या इकडच्या पोलीस प्रशासनाला आम्हाला हे दाखवून द्यायचं की आम्ही रस्त्यावरची ही लढाई लढू, कोर्टावरची ही लढाई लढू, पण आम्ही तुमच्यावरचं हे प्रेशर, आम्ही तुमच्यावरचा दबाव जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कमी नाही होऊ देणार आहे। एकूणच आज 124 दिवस कुठेतरी झाले त्या घटनेला, खरं तर सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यूला 124 दिवस झाले। समाधानी आहात भैया तुम्ही एकूणच सरकारकडून जे कारवाई करण्यात आली त्याच्यावर? त्याच्यावरती काय कारवाई जी सरकारनं केली आजपर्यंत, SIT नेमली, CID नेमली, न्यायिक चौकशी सुरू आहे, समाधानी आहेत का तुम्ही? नाही, जर आम्ही समाधानी असतो तर आज रस्त्यावरती मोर्चा काढायची वेळच नसती आली। आम्हाला एका बाजूला हे पण दिसतंय की सरकार, पोलीस, प्रशासन या सगळ्यांचा हात मिळवणी झाली आहे। आणि खास करून जेव्हा एका बहुजन समाजातल्या एका वडार कुटुंबातल्या मुलाची जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये हत्या होते, तेव्हा इकडची सगळे न्याय व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या मागे आणि दडपशाहींच्या मागे उभी राहते। आणि त्याच्या विरुद्ध आम्ही हा काढलेला मोर्चा आहे आणि आम्हाला बिलकुल समाधान नाही आहे ज्या पद्धतीने कारवाई चालू आहे, आणि म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढत आलो। सोमनाथच्या आईला तुम्ही काही वेळापूर्वी नमस्कार केला, काय त्यांनी तुमच्याकडे भावना व्यक्त केल्या? आम्ही त्यांच्याशी सतत बोलत आहोत। सोमनाथ सूर्यवंशींच्या आईशी हे बाळासाहेब बोलत आहेत। आता आम्ही नुसता नमस्कार केला, पण एकदा मोर्चामध्ये जरा शांत झालं की आम्हाला बसून बोलता येईल। आता पुढची लढाई, आता हा मार्च, शांतता मार्च काढला आहे, पुढची रस्त्यावरची लढाई कशी असणार आहे? आता हा मार्च एक टप्पा होता, आता हळूहळू जर सरकारने ज्याबाबत ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा आहे त्या पद्धतीने वाटचाल नाही केली, हालचाल नाही केली, किंवा जो योग्य तो दबाव इकडच्या प्रशासनाने पोलिसांवरती नाही टाकला, आणि अशीच जर टोलवाटोलवी होत राहिली तर आम्ही हे आंदोलन परभणीच्या बाहेर नेऊन महाराष्ट्रव्यापी करू। जिल्ह्यात हे आंदोलन निघेल आणि एक महाराष्ट्रव्यापी आंदोलन करू। थँक्यू। तर सुजात आंबेडकर होते, यांनी स्पष्ट केलं आहे की खरं तर न्यायालयीन लढाई सुरूच असणार आहे, मात्र रस्त्यावरही प्रेशर टाकण्यासाठी, प्रशासनावर, सरकारवर प्रेशर घालण्यासाठी हा मार्च काढण्यात आलेला आहे। सरकारनं योग्य कारवाई केली नाही तर रस्त्यावरील आंदोलन हा राज्यभरात घेऊन जाण्याचा थेट इशारा सुजात आंबेडकर यांनी यावेळी दिला आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।